स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। कवटेमंकाळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी रांजणीचे सुपुत्र उदय भोसले यांची रविवारी निवड झाली आहे। यांची निवड होताच कवटेमंकाळ तालुक्यात फटाके उडवत त्यांच्या निवडीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले, सरचिटणीस मिलिंद कोरे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन या बैठकीत पक्षाचे कवटेमंकाळ तालुक्याचे प्रभारी सुरेंद्र चौगुले यांनी उदय भोसले यांच्या नावाची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली। उदय भोसले यांनी सर्वांना बरोबर घेऊन पक्षवाढीसाठी काम करावं। राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यानं निधीची कमतरता भासू देणार नाही। उदय भोसले यांनी भाजप पक्ष घराघरात पोहोचवावा अशी अपेक्षा भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केली। उदय भोसले यांनी गेली 15 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलंय, त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड केल्यानं सुरेंद्र चौगुले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं, माजी सैनिकाचा मी मुलगा आहे, मला कोणताही राजकीय वारसा नाही, परंतु राष्ट्रप्रेमाने प्रभावित होऊन आपण भाजपाची गेली 15 वर्ष निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केलं। या पदासाठी पक्षाने मला लायक ठरवून माझ्यावर तालुक्याची जबाबदारी टाकली आहे। भाजपाची ध्येय धोरणं तळागाळात पोहोचून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण काम करू आणि पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करू असा विश्वास उदय भोसले यांनी झालेल्या निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलं। सुरुवातीला भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद कोरे यांनी प्रास्ताविक केली, त्यावेळी अनिल लोंढे, नारायण बंडगर, शिवाजीराव भोसले, अधिकराव भोसले, प्रमोद थोरात, धनंजय शिंदे, सचिन भोसले, योगेश जगताप, शिवदास भोसले, रमेश खंडागळे, नरेंद्र मोरे, रवींद्र गाढवे, विजय शेजाळ, संदीप ओलेकर, संभाजी खांडेकर, ईश्वर वनखडे, महावीर माने, विकास भोसले, ओंकार पाटील, युवराज कोठावळे, सुमित कुलकर्णी यांच्यात कार्यकर्ते उपस्थित होते।